युगीचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्त प्रभुराया श्री दत्तात्रेय महाराज की जय। नवरात्र निमित्ताने आपण सर्व प्रभू चिंतनाच्या माध्यमातून एकत्रित आलेलो आहे। त्या निमित्ताने प्रभूचं चिंतन व्हावं, परमेश्वराचं गुणगान सेवादास्य आपणाकडून घडावं, या निमित्ताने आमच्या प्रेमराज दादांनी हा नवरात्र निमित्त ज्ञान यज्ञ सुरू केलेला आहे। त्याचा आज दुसरा दिवस। दत्तात्रेय प्रभू चौयुगामध्ये अवतार धारण करत असतात आणि या चौयुगाच्या अधिष्ठात्री श्री दत्तात्रेय महाराज यांच्या अगम्य लीळा आपण श्रवण करत आहोत। आपण आज दत्तात्रेय प्रभू बाबाचा जन्म, दत्तात्रेय प्रभू बाबा बालपणी सुंदर अशी मूर्ती, हात पाय डोळे कसे होते, थोडक्यात एकाग्रतेचं चिंतन करण्यासाठी एकत्र आलेलो आहेत आणि त्या दत्तात्रेय प्रभू बाबाच्या मूर्तीचं वर्णन आपण आज ऐकणार आहात। जय जयाजी आनंद चंद्रा, आनंद मंडळी स्तंभ नरेंद्र, चिन्मय जो प्रवर्त मुद्राना ज्ञान समुद्रा विराजगी। जय जय स्वामी जगद्गुरु हे विश्व निर्मिले चराचरू, सूत्र चालका माया आकारू, हालवी दोरी क्षण मात्रे। माविक रचना सामर्थ्याशी मानव हेतू, मही व्यक्तीशी स्वात्मरमना। प्रवर्या रूपे नटशी कार्य हेतू, तरी मी दास सृष्टी भीतरी। प्रदेशी एकटा निराधारी, तू माता पिता सर्व प्रकारी, सांभाळत करी तू अनाथ। हे परमेश्वरा, आनंदाचा चंद्र आहे तू, आनंदाच्या मंडळाचा स्तंभ खंबा नरेंद्र। नर असं मानवाला म्हणतात आणि त्याचा इंद्र म्हणजे मुख्य, त्याला नरेंद्र। असा तू नरेंद्र आहेत। चिन्मय, चिन्ह म्हणजे माया, त्याच्या पलीकडे असलेला असा तू परमेश्वर आहे। ज्ञानाचा समुद्र आहे। स्वामी सर्व जगाचा जगद्गुरु आहे।
सूत्रचालक आहे. क्षण मात्रात जगाची दोरी हलवू शकतो. आणि मानव हेतूच्यासाठी, मानवाच्या उद्धारासाठी या जगात तू आलेला आहे. हे परमेश्वरा, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधूच सखा त्वमेव. हे परमेश्वरा, तूच आहे सर्व, माता पिता बंधू सर्व तूच आहे. अनन्य भावाने आम्ही शरण आलेलो आहे. आता तू सांभाळ कर. या जगामध्ये माझ्यासारखा पामर कोणीच नाही, माझ्यासारखा गरीब कोणीच नाही. क्षुधा पिपासा मांडार मुख्य तू आहे. मी कसा आहे? लेंकरू शेंबळे. ज्याप्रमाणे एखाद्या मातेचं लेंकरू शेंबळ राहतं. शेंबळ असल्यामुळे शेजारची किंवा दुसऱ्या बाया त्याचा लाड करत नाही, घाण लागन म्हणून. त्याशी दुजान करी लाड. लेकरू आंधळ असल्यामुळं, शेंबळ असल्यामुळं त्याला शेजारचे पाजारचे कोणी लाड करत नाही. पण ती माताच, जी माता आहे, ज्या मातेने जन्म दिलेला आहे, ती माताचा आळंगी स्नेह काढे. माताच त्याला स्नेह देते, सांभाळ करते. तैसा परमेश्वरा सर्वज्ञ आहे तू. मी तुझा किंकर आहे. कृपा दृष्टी माझ्यावर अवलोकन कर. माझ्याकडे दृष्टीने पाहतो. नको अव्हेरू. माझा अव्हेर म्हणजे दुरावा नको करू. कृपा अपार आहे तुझ्याकडे. अशी प्रार्थना परमेश्वराचं स्तवन करताहेत. दुःखिस्त प्राणी बहु असती. या जगामध्ये दुःखाने बरबटलेले, दुःखाने व्याप्त असलेले जीव भरपूर आहे. आणि तुझी जर कृपा या जीवावर झाली, तुझ्या मूर्तीची कृपा या जीवावर झाली, तर नक्कीच हे जीव चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. अष्टप्रहरी मी तुझं स्मरण करतो. आणि त्या दत्तात्रय प्रभू बाबाच्या जन्माचं आज वर्णन करताय. दत्तात्रय प्रभू बाबा हेमंत ऋतू मास मार्गे धरी. हेमंत ऋतू आहे. हा हेमंत ऋतू हिवाळ्यामध्ये राहतो. मास मार्ग, मार्गशीर्ष महिना, चतुर्दश शुद्ध पक्ष भीतरी, चतुर्दशीच्या दिवशी शुद्ध पक्ष, भृगुवासरी ध्यानी बैशे, शुक्रवारी. उखे काळ कर कमळे दोन्ही. प्रातःकाळी दत्तात्रय महाराजाचा जन्म इतर अवतारासारखा
नाही झाला. एखाद्या श्रीकृष्ण महाराजाचा जन्म रात्री 12 वाजता झालेला. आमच्या स्वामींचा जन्म अवतार कार्य दुपारी 12 वाजता झालेला. गोविंद प्रभू बाबाचा अवतार रात्री 10 वाजता झालेला आहे. परंतु दत्तात्रय महाराजाचा जन्म प्रातःकाळी झालेला आहे, सूर्योदयाच्या आधी, जी वेळ सात्विक आहे. जो महिना मार्गशीर्ष आहे, मासानाम मार्गशीर्ष हो ऋतुनाम कुसुमाकर. दत्तात्रय प्रभू बाबाच्या जो अवतार झालेला आहे ज्या महिन्यामध्ये, त्या महिन्याची स्तुती आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सुद्धा केलेली आहे. असा असलेला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सकाळच्या वेळेस आमच्या दत्तात्रय महाराजाचा मूर्ती बिंब निरक्षोनी जन्म झालेला आहे. हा अवतार कसा आहे? प्रारंभी मूळ सृष्टी अवतार, धर्म ऋषी गृही नटे परमेश्वर, चौकड्या राज्य निर्धार लाहे सत्वर अनुसय. मूळ सृष्टीपासून हा दत्तात्रय महाराजाचा अवतार झालेला आहे. ऋषीच्या घरी, आत्रे ऋषीच्या घरी, नटे परमेश्वर, नटे म्हणजे नांदतो आहे असा परमेश्वर, चौकड्या राज्य निर्धार, 14 चौकड्यांचा राज्याचा मालक, अनुसयेच्या जवळ, अनुसयेच्या उदरी जन्माला आलेला आहे. कसा आहे? दिव्य दीप्त्याची तेज प्रकाश. आपला मुलगा जन्मतो, जन्मावं लागतं, मात्र परमेश्वराला जन्मावं लागत नाही. परमेश्वर अवतार घेत असतात, जीव जन्माला येत असतात. या कारणास्तव त्यांनी सांगितलेलं आहे की जो परमेश्वराचा अवतार झालेला आहे तो दीप्तायमान, तेजस्वीमान असा झालेला आहे. प्रभास पारली नभोद राशी. त्या मूर्तीची, त्या बाळाची प्रभा आकाशात तेजात पसरलेली आहे. अनुसयेच्या अंतकरणात बहुत आनंद झालेला आहे. पुत्र च सुख असावं, ते सुख त्या मातेला भेटलेलं आहे. द्विनेत्र भासती युग, 2 नेत्र आहे ज्याच्यामध्ये तेज आहे. युग्मचरणी 2 पाय आहे. तेज प्रकाश दीप्त गगनी. त्या नेत्राचा, त्या पायाचा जो प्रकाश आहे तो गगनामध्ये पडलेला आहे. सूरदाटनी समीपत्व, सूरदाटनी समीपत्व. सूर म्हणजे देवता, दाटणी म्हणजे गर्दी. त्या परमेश्वराची मूर्ती पाहण्यासाठी, दत्तात्रय प्रभू बाबाचं बालकत्व, ती मूर्ती पाहण्यासाठी संपूर्ण देवता एकत्र आलेले आहेत. अनंत ब्रह्मांडाच्या अनंत कोटी शक्ती. किती आहे? अनंत ब्रह्मांडाच्या अनंत शक्ती आहे. एका ब्रह्मांडामध्ये 81 कोटी 1.25 9 देवता आहे. अशा अनंत ब्रह्मांडामध्ये अनंत देवता ज्या आहेत, अशा देवता त्या परमेश्वराचं रूप पाहायला आलेले आहे. पुष्पवर्षती, फुलं टाकताय. सर्व परमेश्वराच्या शक्ती जवळ आलेली आहे. धुपारती, दीपारती, मंगल आरती मनोधर्मी करताय.
मनोधर्म महत्वाचा आहे, एकनिष्ठा महत्वाची आहे, एक चित्त महत्वाचं आहे. आपल्याला जर परमेश्वराचं नामस्मरण करायचं असलं, दत्तात्रय प्रभू बाबाचं चिंतन करायचं असलं तर आहे कसे दत्तात्रय प्रभू बाबा कळायला पाहिजे, तेव्हाच आठव. एखाद्याचं मूर्तीच माहित नाही, नावच माहित आहे, त्याला आपण पाहिलेलंच नाही आणि नुसतं नाव माहित आहे, त्याचं चिंतन कसं करणार हो? त्याच्याकरता तो कसा आहे, किती उंचीचा आहे, त्याचे डोळे कसे आहे, त्याचे नाक कसं आहे, त्याचं तोंड कसं आहे, हे आपल्याला माहीत असल्याशिवाय आपण त्या व्यक्तीचं वर्णन करू शकत नाही. त्याप्रमाणे दत्तात्रय महाराजांनी अवतार धारण केला. आपण दत्तात्रय महाराजाचे उपासक आहेत. दत्तात्रय महाराज आपल्याला दत्त दत्त कळाला, पण तो पाहिलाच नाही, तो कसा आहे माहीतच नाही. तर त्याला आठवणार कसं? आणि त्याला आठवलं नाही एक चित्ताने तर तुमचं नामस्मरण घडेल का? तुम्हाला तो परमेश्वर पावेल का? उत्तम उत्तम ओवाळीत त्या आरती धुपारतीने उत्तमातल्या उत्तम याच्याने ओवाळताय. असो हे औचित बाळतान. दत्तात्रय महाराज छोटे आहे, पण छोट्यापणीच श्रीमूर्ती कशी आहे? 32 लक्षण. जरट नाही, कोमळपण आहे. ज्या मूर्तीमध्ये कोमळपण आहे. अनुसयेच्या अंतरी प्रेमपूर्ण, अनुसयेच्या अंतकरणात त्या बाळाबद्दल, त्या दत्तात्रय प्रभूबद्दल अत्यंत प्रेम आहे. कैवल्य रत्न असा नाही तो दत्तात्रय महाराज कैवल्याचा रत्न आहे. रमणी विलोके पद तळास. रमणी म्हणजे त्याची रमण रूपता, त्याच्या आनंदामध्ये असलेलं रमणता. पद पाय तलवा कसा आहे? दत्तात्रय प्रभूच्या पायापासून वर्णन केलेलं आहे. दत्तात्रय प्रभू छोटे आहे, छोट्या बालकाचे पाय कसे असतात आपण पाहिले असतात, पण दत्तात्रय प्रभू आम्हाला आपण पाहिलंच नाही. दत्तात्रय प्रभू कसे आहे आपल्याला कळालंच नाही, म्हणून त्याचे पाय कसे आहेत म्हणून ते सांगतात. आरक्त चरणी ध्वज वज्रांबुज. आरक्त म्हणजे लालसर. दत्तात्रय प्रभू बाबाचा तळवा जो आहे ना पायाचा, तो लालसर आहे. ध्वज वज्रांकुश. पायावर ध्वजाच्या आकाराचं चिन्ह आहे. दिव्य प्रकाश रेखा उदाती. दिव्य प्रकाश, त्या तलव्यातून खूप मोठा प्रकाश निघतो आहे. आंघोळ्या कशा आहे बोटाच्या? त्या लहान बालकाच्या दत्तात्रय महाराजाच्या आंघोळ्या कशा आहे? सरळ. आंघोळ्या एकदम सरळ आहे, आपल्यासारख्या वाकडे तिकडे नाही. नख कशी आहे? नख प्रभेची ज्योत व्हाव. प्रभा म्हणजे प्रकाश. नख हे प्रकाशाचा प्रभाव आहे, त्या नखातून प्रकाश पळतो आहे. अशा प्रकारचं त्या दत्तात्रय महाराजाचे नख आहे. इतके नख सुंदर आहे, इतके नख सुंदर आहे. शेषी लज्जित तया नव नाव म्हणून जीव ओवाळी.
द्वापार युगातली घटना आहे. मी काय म्हणतो, पोथी सुरू झाल्यापासून पोथी संपेपर्यंत मोबाईल वाजला नाही पाहिजे. कारण कसं आहे, आपण परमेश्वराचं चिंतन करतो आहे, मोबाईल भौतिकवाद आहे आणि बाकीच्याची तंद्री आपल्या मोबाईलमुळे विस्कळीत होते, म्हणजे आपल्याला अनिष्ट लागतं. म्हणून प्रत्येकाने 2 तास तो मोबाईल काय करायचा, बंद करायचा, नाही तर एअरफोन विमानाच्या मोडवर ठेवा, विमानात जातो तसा, परंतु वाजू देऊ नका. कारण कसं आहे, आपल्यामुळं दुसऱ्याला डिस्टर्ब नको, आणि डिस्टर्ब झाला तर त्याला आपण आदकारण होऊ. म्हणून आता ठीक आहे, दुपारपासून मोबाईल वाजायला नको. जर वाजला तर प्रेम मुनी दादा तो जप्त करून घेतील, आणि जेव्हा जातान घरी तेव्हाच देते. जेव्हा घरी जासान तेव्हाच तो मोबाईल भेटेल, तोपर्यंत भेटणार नाही. ही दक्षता घ्यायची प्रत्येकाने. आता ही वेळ आहे, आपला मोबाईल बंद ठेवायचा आणि आपलं तोंडही बंद ठेवायचं, फक्त कान चालू ठेवा. शेषा लज्जित न लाव म्हणून जीव ओवळाले, अशा प्रकारचा द्वापार युगातली घटना आहे. एकदा शेष नारायण आहे, हा शेष नारायण एकदा शेष नाग ज्याला म्हणतात त्याच्यावर शय्या करणारा हा नारायण एकदा झोपलेला आहे. आणि झोपलेला असताना त्याची पत्नी म्हणजे लक्ष्मी सेवा करते आहे. मुद्दाम थोडीशी कथा सांगतो की आपली झोप थोडस बोर वाटायला लागलं की म्हणजे थोडीशी कथा सांगावं लागेल. पाय दाबायला लागलेली आहे पत्नी लक्ष्मी, शेष नारायणाचे पाय दाबते आहे. असं पाय दाबत असताना प्रकार काय झाला, शेष नारायण असा बसलेला आहे, पाय पत्नी दाबते आहे आणि एकदम त्यांनी आपला जो डोकं राहतं ते खाली वाकवलं, नतमस्तक झाला थोडक्यात. आता पत्नी विचारते, हा तुम्ही मस्तक झुकवलं? आश्चर्याची घटना आहे. मस्तक का झुकवलं याचं कारण मला सांगा. खूप आग्रह धरला. तेव्हा शेष नारायण सांगितलं की माझ्यापेक्षा सुद्धा अति सुंदर अशी जन्माला मूर्ती आली आहे दत्तात्रय प्रभू प्रमाणे. प्रत्येक अवताराचं तेजस्वी स्वरूप सारखंच आहे. जो श्रीकृष्ण महाराज असो, दत्तात्रय महाराज असो, चक्रपाणी महाराज असो, गोविंद प्रभू महाराज असो, का अनेक आमचे स्वामी असो, कोणत्याही अवताराचं जे दीप्ती आहे, तेज आहे, ते खूप मोठं आहे, देवतेला कळत नाही. आणि त्या शेष नारायणाने मुनकी झुकवली आणि तिने विचारली, इतके सुंदर आहे, तुमच्यापेक्षा सुंदर आहे? ते म्हणे, माझी सुंदरता जगामध्ये असेल, पण माझ्या सुंदरतेपेक्षा त्यांच्या नखाच्या बरोबरीची सुद्धा सुंदरता माझ्या ठिकाणी नाही. आता पत्नीला नवरा सांगतोय, पत्नीला वाटलं तुमच्यापेक्षा सुंदर आहे, ईर्ष्या निर्माण झाली, नाही मला त्यांना बघायचं. आणि बघण्यासाठी काय कार्य केले आपल्याला माहित आहे. आणि त्या ठिकाणी दत्तात्रय आपले श्रीकृष्ण महाराज आले आणि त्या लक्ष्मीला त्याच्यापासून वेध झाला. अशा प्रकारची शेषी लज्जित नख सुद्धा दत्तात्रय प्रभू बाबाचं इतकं सुंदर आहे की ज्या ठिकाणी पाहिल्यानंतर पाहताच राहावं. आमच्या स्वामींचा नुसता अंगठा पाहिला हो, आमच्या स्वामींचा फक्त अंगठा पाहिला तर त्या राजाला वेध झाला, जर अंगठा इतका सुंदर आहे
तर मूर्ती किती सुंदर असेल तशा माध्यमातून दत्तात्रय प्रभू बाबाचा जो नखाचं नख आहे ते इतकं सुंदर आहे. पदीच्या धुरा उन्नत राजती. धुरा म्हणजे गोट्याच्या वर राहतात, पायाच्या वर राहतात, उंच धुरा. आपल्या वाकड्या असतील, चपट्या असतील, त्यांच्या एकदम पायाला शोभिवंत अशा उन्नत म्हणजे उंच, राजती म्हणजे सोपतात धुरा. घोटे आवटी व सपुर कांती. घोटे जे आहेत ना असे वाटतंय की कसे ओतलेले आहेत. सपूर आहे, कांती म्हणजे सुंदर आहे. पोटऱ्या जगांग प्रभा फाकती. पोटऱ्या, या पोटऱ्याच्या माध्यमातून त्यांची प्रभा अतिशय सुंदर फाकते आहे. वर्णिता मती शून्य होय. वर्णन करत असताना माझी बुद्धी शून्य होते, काही कळत नाही. इतकी सुंदर मूर्त मी वर्णन करतो आहे. हे वर्णन करत असताना माझी मती म्हणजे बुद्धी एकदम काही काम करत नाही की इतकी सुंदर मूर्त कधी आयुष्यात पाहिली नाही. इतकी सुंदर मूर्त दत्तात्रय प्रभू बाबाची आहे. गुडघे कसे आहे? चक्राकार वर्तुळे गुडघे. चक्राकार म्हणजे गोल, गोल असलेले वर्तुळाकार असलेले गुडघे आहे. त्वचा कशी आहे? लवण संधीची त्वचा कोमळ. दत्तात्रय प्रभू बाबाची त्वचा कोमळ आहे. जानू जंगा अतिशय सुंदर आहे. कंबर कशी आहे? कटी घनवट सतेज तरणी. घनवट, घनाप्रमाणे मजबूत. कधीच कोणत्याच काळात कमरेमध्ये गॅप पडला नाही. दत्तात्रय महाराजाच्या, श्रीकृष्ण महाराजाच्या. आपल्या मात्र कमरेत दुसरा मनका, तिसरा मनका, चौथा मनका, अनेक प्रकारचे गॅप आहेत. पण परमेश्वराच्या कमरेत कोणताच आतापर्यंत कधी गॅप पडलेला नाही. अशी घनवट. पिवळा पितांबर. शरीर पिवळ्या रंगाचं आहे. आणि अशी मूर्ती कोण अलौकिक आहे? विलोकी नयना अनुसया. अनुसया माता आपल्या बाळकाचं निरीक्षण करते आहे आणि तिने ते वाळून मांडलेलं आहे. आपण थोडं पाहिलं. आपला बालक कसा आहे हे फक्त अनुसयेने पाहिलं आणि त्या माध्यमातून ते वर्णन अनुसयेच्या माध्यमातून या ग्रंथामध्ये आलेलं आहे. म्हणून ते अनुसयाने वर्णन पाहिलेलं. नाभी सखोल. बेंबी खोल आहे आणि खोल असून अति सुकुमार सुंदर आहे. असं वाटतं बेंबी इतकी सुकुमार आहे, खोल आहे की ज्याच्यामध्ये विश्व दाटणी ब्रह्मांड भार. त्या बेंबीमध्ये संपूर्ण जग मावून जाईल आणि मावलेलं सुद्धा आहे. अशा प्रकारची बेंबी आहे. अप्रतिम शोभा हृदयाची. हृदयाची तर विचारूच करू नका. अप्रतिम शोभा. ज्या हृदयामध्ये प्रत्येक जीवाचं चिंतन केलं जातं असं मोठं उजाय असलेलं विशाल हृदय असलेलं अप्रतिम ते हृदय आहे. जेथे ब्रह्मांड आनंद ज्योती स्थळात. ज्या ठिकाणी ब्रह्म्याचा आनंद आहे त्या हृदयात
परमेश्वराचा आनंद भरलेला, आनंदाची ज्योत भरली. कदाचित नवरात्रमध्ये आपल्याला माहित असेल, हे लोक देवतेची भक्ती करतात आणि देवतेची भक्ती करत असताना काहीतरी 1-2 दिवस आधी अशी ज्योत घेऊन या गावाहून त्या गावाला असे पळत पळत जातात. ती ज्योत तिथपर्यंत इजू द्यावं लागत नाही आणि तिथं देवता प्रतिष्ठित केल्या जाते तिथपर्यंत ती ज्योत असते, पाण्यामध्ये जाईपर्यंत असेल. परंतु परमेश्वराच्या ज्ञानाची ज्योत, परमेश्वराच्या आनंदाची ज्योत 10 दिवस राहते असं नाही, 15 दिवस राहते असं नाही. जेव्हापासून सृष्टीची रचना झाली आजपर्यंत परमेश्वराच्या अंतःकरणातली आनंदाची ज्योत कधीच विझली नाही. अशा प्रकारची ज्योत दया मया वशे छाया कृपेची. दया आहे त्याच्याजवळ, मया आहे आणि छाया ही कृपेची आहे. कृपा गुणाची छाया परमेश्वरावर आणि वस्तीशी सदोदित जवळच असते. आता बाहुदंडाचा विचारण केला. बाहू कशा होत्या, खांदे कसे होते. असो हे बाहुदंड सोंडाकृती शूड पाणी लक्षणे मिरवतात. रेषा विराजल्या वेशकीर्ती मनगटे दीप्ती प्रभाभा. सोंडीप्रमाणे बाहुदंड मजबूत, हत्तीची सोंड राहते मजबूत राहते, एखाद्या झाडाला उपटून लगेच फेकते. त्याप्रमाणे बाहुदंड सोंडाकृती आहे. पाणी हात, शुडाप्रमाणे भाल्याप्रमाणे त्रिशूलाप्रमाणे हात आहे. हातावरच्या रेषा असं वाटतं दत्तात्रेय महाराजांच्या हातावरच्या ज्या रेषा आहेत त्या रेषा वेशकीर्ती, सर्व काही वेशाला कीर्तीला प्रसिद्ध झालेल्या इतक्या मोठ्या रेषा त्यांच्या हातात आहेत. मनगट दीप्ती प्रभा फ्राके. मनगटाचा प्रकाश संपूर्ण जगात पसरलेला आहे. आरक्त शोभा कर कमलाची. हात कसे आहेत, आरक्त, आरक्त म्हणजे लाल, तळहात. तळहात कसे आहेत, आरक्त आहेत. आपल्यासारखे पिवळे नाही, पांढरे नाही. आपण पिवळसर पडतो, पांढरे पडतो, हात पांढरे पडतात. डॉक्टर म्हणतात तुमचे हात पांढरे आले, तुमच्या पांढऱ्या पेशी वाढल्या का कमी झाल्या, असं होतं. म्हणून मन सत्व निर्वाणी राखलेलं आहे आणि मुनी ते पातले महाकपटी. सत्व हरिता घालोनी संकष्टी परी हा आपुला सेंग जग जेठी निढळ शेवटी अहंभाग. पूर्वी हा सामर्थ्य अपार ऐसा चोद नव्हे अगाध महिमा न कळे पार. किमर्थ सूर शेंगा पुढा ऐसा अनुवाद ब्रह्मनंदन आळविला दयाग. मातेनी सत्व हरण झालं नाही या आनंदास्तो ब्रह्मानंदन जो परमेश्वर आहे त्याला जीवा भावाने आवडलेला आहे, त्याचं स्मरण केलेलं. अनुसया त्याचं निंबलोन करते, भावे परत परत त्याला नमन करते. ऐशा बद्रिकाश्रमी अशी कथा चालू आहे. आत्री ऋषी जो स्मरणी विशेष खरोखर स्मरण करण्यायोग्य आहे. त्या भरलेला पूर्ण षण्मास नूतन वेश वर्तती
अहो सत्य कैलास भुवनी उद्विग्न अंतर्न तिघी रमणी वैरत चिंतती निज ध्यानी विरह तपनी ग्राशी. अहो त्या तीन जणी सत्य कैलास वैकुंठामध्ये उद्विग्न अंतरी तिघ रमणी. उद्विग्न झाले. उद्विग्न म्हणजे कधी येतील, कधी त्यांचं हरण होईल, अशा एखाद्या ईर्षेच्या माध्यमातून त्या तीन जणी वाट पाहताय आपल्या पतींची. कधी आपला विजय होईल आणि कधी अनुसया मातेचा पराजय होईल असं वाट पाहताय. तो ब्रह्मानंदन फेरी लागली धुंडीत भुवन. तो ब्रह्मानंदन म्हणजे नारद. परत फिरून त्या ठिकाणी गेला. बद्रिकाश्रमाशी पाहिलं, अरे हे तर तिन्ही बालक आहेत. दृष्टीने अवलोकन केलं. मंदिरामध्ये अनुसयेच्या विराजे सुंदर अत्रि जो अलक्ष ध्यानी निर्धार असा जो आहे पल्लकी किशोर त्रयमूर्ती. त्या पलंगावर त्या बागेमध्ये तीन मूर्ती, तीन बालक पडलेले आहेत असं पाहिलं. लक्ष्मी सावित्री परमादरी अनुवाद करी ऋषी राव तत्समयी उमा काळज्या दोघेही पातल्या आत्मकाल्या. दोन्ही तिन्ही एकत्र आल्या. नारद गेला तिथे सांगायला. त्याला कळीचाच नारद बनत होते पहिल्यापासून. आणि असा कळीचा नारद त्या ठिकाणी परत सांगायला गेला. अरे आम्ही बद्रिकाश्रमला जाऊन आलो. म्हणे काय झालं? झालं का सत्वहरण? अंतकरणात एखाद्याच्या बद्दल द्वेष असला की त्या द्वेषाची भावना याच्या अंतकरणात जागृत होते. झालं का म्हणे? नारद म्हणतो नाही हो, विपरीत मात. तुम्ही जे म्हणत होते ना त्याच्या उलट घडलं. हा, विपरीत घडलं. काय झालं? देव नारी चिंतावनी विस्मित. देवनारी पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, तीन नारी विस्मित, चकित झाल्या, चिंतित झाल्या. कैसे नेनवे सती महिमेत. काय पतिव्रता आहे, काय तिच्याजवळ सती आहे. थोर अघटित वर्तले. नारद म्हणतो अरे काय सांगावं तुम्हाला. ते सत्वहरण करायला गेले, काय अघटित वर्तलं. म्हणजे काय झालं? समजता वरिष्ठ हरिहर निर्माण करती चराचर तरी कैशा बद्रिकाश्रमी किशोर धन्य प्रवर अत्रि रमा. हे समजता वरिष्ठ, तुम्ही ज्यांना वरिष्ठ मानतात, लोक ज्याची भक्ती करतात, असा असलेला ब्रह्मा विष्णू महादेव हरिहर लोक म्हणतात ते निर्माण करतात. अरे काय सांगावं. बद्रिकाश्रमला मी गेलो ना, ते किशोर झाले. किशोर असं बालकाला म्हणतात. धन्य प्रवर अत्रि रमणा. अत्रि ऋषीची पत्नी अनुसया धन्य आहे. आता तेजुनी दूत अनुसया व्हावे शरणागत. आता तुम्हाला जर तुमचा पती पाहिजे असला काय करावं लागेल? अनुसयेला शरण द्यावं लागेल. जर नाही गेले तर तुमचं पतिव्रतत्व जाईल. तुम्ही ज्यांचं पतिव्रतत्व ढाळायला जात होते, ज्यांचं पतिव्रतत्व नष्ट करायला जात होते, ते पतिव्रतत्व नष्ट तर झालं नाही पण तुमच्यावर आलं. लोक म्हणतात ना, जो खड्डा दुसऱ्यासाठी खोदतो ना त्या खड्ड्यामध्ये आपणच जातो. अशी प्रपंचाची रीत आहे. आणि त्या अनुसयेला तुम्हाला शरणागत व्हावं लागेल. जिचं सत्वहरण करण्यासाठी पतींना पाठवलं त्यांना शरण जाणं याकरता काही
पराजयाशिवाय वेगी गमन सारी चित्तार्थ पुरेल स्वार्थी लीनता. स्वार्थाच्या पोटी असं काम करून घेतलं जातं आणि हे काम केल्यानंतर अशा प्रकारचा मोठा पश्चाताप जीवनामध्ये येत असतो आणि तो त्या तिन्ही बायाला आला. म्हणून निघाल्या, काय करते ना, पर्यायच नाही. निघाल्या देवनारी गण गंधर्व समूह भारी, नारदा सवे चालल्या आत्री मंदिरी प्रवेश. त्या आत्री ऋषीच्या गुंठेमध्ये पोहोचल्या. गगनचुंबित खांब विस्तीर्ण, काय मोठा आश्रम होता तो, की ज्यांचा खांब होता गगनचुंबी विस्तीर्ण, एवढा मोठा त्या महालाला, त्या झोपडीला खांब होता, असं त्या कवीने वर्णन केलेलं. मदरसा मोठ्या जगाग पूर्ण, काय दीप्ती होती, काय सुंदरता होती. दीप्ती दिमान तुच्छ भाषे, असं वाटे त्यांना तिघांना की आपण स्वर्गात सत्य कैलास वैकुंठामध्ये राहतो, तरीही आपल्या इथं झगमगाट नाही. आपलं जो मंदिर आहे ते तुच्छ वाटायला लागलेले. असो हा विलोकी आत्री रमण, असो हा विभवनीय दृश्यनीय यांचा जो आश्रम आहे तो आहे, पण प्रत्यक्ष भासती श्रेष्ठा का, प्रत्यक्ष त्या अनुसया मातेला भेटताय. पुढा पातल्या मुख्य युक्ती अनुसया सते उठते जते, तरी अनुसया खूप मोठा आदर्श घेण्यासाठी त्या तीन आल्या. तुम्हाला बोल, अनुसया उठलेली आहे. सद्भावे आंघोळ्या स्नेहे प्रीती, भावनेच्या माध्यमातून स्नेहाने प्रेमाने सुखाने त्यांना दिव्यासनावर बसवलेला आहे. अनुसया करी परम आदर, आदरही नाही श्रेष्ठ आदर केलेला आहे. विचारते शेम म्हणती वदन, तिला काही माहिती काय ती याच्या तिघांच्या 3 पत्न्या विचारते काय केली केली तुम्ही, कसं काय आमच्याकडे आल्या. क्षेम म्हणती वदती सत्वर, लवकर काय तुम्हाला काय प्रयोजन पडलं आमच्या जवळ नाही. सती आधार सर्व क्षेम, अगे आंबे तू पुण्य सरिता. हे माता तू पुण्य सरिता आहे. आंबी त्राशिल्या नववी आता, आम्ही या जगात त्रासून गेलेलो, कंटाळून गेलेलो. या जगात आम्हाला जगण्यासारखं काही नाही. चातका लाहिजे चंद्रामृता, चकोरा पांता अंगारा. चातक पक्षी आहे, त्याला त्या चंद्राची शीतलता आवडते. चकोराप्रमाणे आम्हाला अंगारा देते. विरहिणी लागे प्राण रमण, ही रज दाटिल्या मिळे कामिनी. भव रोगी वैद्या सज्ञान, मात्रा देऊनी शांत. एखादा रोगी आहे, रोगाने जर्जर झालेला आहे आणि त्या रोग्याला कुठेतरी एक डॉक्टर भेटला. डॉक्टर भेटल्यानंतर तो औषध घेतो आणि औषध घेतल्यानंतर मात्रेच्या नुसार ती मात्रा, दररोज 1 गोळी सांगितली तर 1च गोळी, दररोज अर्धी गोळी सांगितली तर अर्धीच गोळी, अशी मात्रा डॉक्टर लोक लिहून देतात. त्या मात्रेनुसार जर औषधी घेतली तर रोग बरा होतो, तो शांत होतो. त्याप्रमाणे आम्ही रोगी आहे. आम्हाला ज्ञान नाही,
तस्करा लाईचे अंधार. तस्कर म्हणजे चोर. चोराला असं वाटतं की अंधार कधी होईल आणि आपल्याला शिकार कधी भेटेल. उजेडात चोरी करू शकत नाही. की भुकेल्या भोजन तत्परी, एखादा भुकेला व्यक्ती आहे, त्याला खाण्याची इच्छा होते आहे, तेव्हाच्या तेव्हा खावं असं वाटतं आहे, त्याला तेव्हाच खायला मिळायला पाहिजे. तृषा समय जळ प्राप्त, तहान लागलेली आहे, तहान लागल्या लागल्या पाणी मिळायला पाहिजे. तरी तू आंबे हे अनुसया प्रसन्न चित्त, प्रसन्न चित्ताने आमचे प्राण वाचवली जळ कर. आमचं प्राण काय कर, वाचव. दान द्यायचे तात्पर्य पती, आमचे पती आम्हाला मिळून दे. तेव्हा तिला कळालं, तोपर्यंत माहीतच नाही. तुला विनंती यथार्थ, तुला विनंती मी साष्टांग प्रणिपात करतात तिघी जणी की आम्हाला अशा प्रकारची स्थिती झालेली आहे, आमचे पती आम्हाला मिळालेले पाहिजे. वदना चित्ती हरसल्या अनुसया वदे कामिनी प्रती. अनुसया त्या बायांना म्हणते, त्या 3 बायांना, पार्वती, सावित्री, सरस्वती, यांना काय म्हणते, शेंग हा असो माझा मजप्रती. शेंग हा माझा मुलगा आहे, तो बाहेर खेळतो आहे, आपले 3 पती पाळण्यामध्ये आहे, तुम्ही आपापले जा आणि घेऊन. माझा मुलगा बाहेर आहे, 3 पाळण्यात आहे, तुम्ही जा तिघं, आणि तिघापैकी जो तुमचा असेल तो उचला आणि घेऊन. त्या चित्ताने आनंदित झाल्या, हर्षल्या. तेव्हा स्वानंद तिघे सुंदरी वेगी पातल्या पल्लका शेजारी. तिन्हीच्या तिन्ही सुंदरी त्या पलंगाच्या जवळ गेल्या आणि लक्षिलं शरीर पाहिलं तिन्ही बालकाला. आता किती मोठी पंचायत, घेऊन जा. तिन्ही सारखे दिसायला, कोणी कोणता उचलावा. पतिव्रता कोणाचं भंगत्व आलं, अनुसयेचा पतिव्रता भंग करणाऱ्या ज्या ब्रह्मा विष्णूच्या पत्न्या ज्या आहेत, त्यांना अनुसया मातेने सांगितलं, पाळण्यामध्ये 3 पडलेल्या खेळता आहे, तुम्ही असं करा, तुमचा जो असेल तो घेऊन जा. त्या गेल्या पलंगाच्या शेजारी त्यांनी त्या शरीराकडे हे केलं. भरता अंतरी न कळे पै, माझा नवरा कोणता हेच कळालं नाही. कसं उचलावं. पार्वतीने जर ब्रह्म्याला उचललं तर पतिव्रत तो धनी नाही. सावित्रीने जर शंकराला उचललं तर म्हणजे किती मोठी आपत्ती आली. जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो त्याला आपल्यासाठी त्या खड्ड्यात जावंच लागतं. या माध्यमातून तिने एक रूप, तिघाचे एक रूप परमेश्वराने करून टाकले. भरता न भाषे अंतरी विकल्प, काय करावा, कोणता नवरा आहे हे काही कळत नाही. पाणी लाविता जडेल पाप, हात लावला की पाप झालं. कोणाला उचलाव, हात लावला की काय होईल, पाप लागेल. मग काय करावं, काय करावं, काय करावं, मोठ्या विचारात पडलेले. सती आटोपे भ्रष्ट लेकी, आपलं सतीत्व भ्रष्ट होऊन जाईल. गूढ निरीक्षिता सती सद्भावे गुजार्थ निवेदती, विचार करताय. विकल्प संशय आम्हा चित्ती, विकल्प संशयाचं घर अंतःकरणात आलेलं आहे. नेनवे मती कोण भरतं, कोणता भरताय, कोणता पती आहे, कोण कोणाचा आहे. अनुसया शेजारी उभी होती.
या तिन्ही तिथं आहे, एकमेकाकडे पाहताय, त्या बालकाकडे पाहताय. अनुसया माता शेजारी आहेत आणि या नेनवे मती त्यांची बुद्धी भ्रमिष्ट झालेली आहे. समजत मी काय करावं. शेवटी अनुसयेला विनंती केली. अनुसया शेंग पाचारी. अनुसयाला तरी कोणाचं माहित होतं कोणाचं काय काय केलेला खेळ आहे. हा खेळ फक्त दत्तात्रय प्रभू भावाचा होता, बाकी कोणाचाच खेळ नव्हता. मग काय करावं. अनुसया मातेनी आपल्या मुलाला शेंग ऋषीला पाचारी म्हणजे बोलवलेला. अरे शेंग दान श्रेयशी वरैता करी. तूच दान देऊ शकतो. कोणाचं कोण आहे मला काही माहिती. तूच दान देऊ शकतो. ऐशे अकर्णिता शब्द उत्तरी उठे लवकरी कृपावशी. परमेश्वर उठलेला. पलंका समीप ब्रह्मपुतळा करी घेतला तमाळ कमळ जे प्रति घन सावळा मोहन काळा आकर्षिला. असा असलेला परमेश्वर ज्याचं गुणवर्णन सर्व दुनिया करते असा ब्रह्म्याचा पुतळा असलेला परमेश्वर त्याने काय केलेला आहे. सुडी प्रत्यक्ष धरोनी पाणी तो समर्पी ललना मृदानी विधाता सावित्रीची अर्पुनी निगदी वनी राज्य करी तेव्हा कमळ धाव चतुष्ट. प्रत्येकाला प्रत्येकाचा पती दत्तात्रय महाराजांनी देऊन टाकला. म्हणून लक्षात ठेवा दत्तात्रय महाराज हे तिघाला दान देणारे आहे. म्हणून तो सैंगाचा दत्त होणार आहे. आणि तिघाला दान दिलं त्यांनी. सावित्रीला सावित्रीचा विधाता दिला अशा प्रकारचा दिला. आणि तू सुद्धा बुद्ध पररमणा व्यक्त नटला जीव उद्धरणा स्वानंद घना परमेश्वर देश आमच्या हृदयीना. परमेश्वरा आम्ही सुद्धा देवाला विनंती करतो आहे की हे परमेश्वरा आमच्याही मनात अशी द्वेष भावना आणू नये. क्षमा कर. आनवी विचित्र तो शिवजे ऐशा वदता आत्री मुनी उभवी दिव्य कामनी देवा ऋषी मुनी अपवनी सर्व आसनी विराजले अन्न वाडिता 12 18 24 तिघे रमणी 52 64 17 जणी पवित्र जनी अनुसया इत्यादी शंख पक्वान्य बाळा दिले. सर्वांना संतृप्तपर्यंत आदर केला. खाऊ घातलं पूर्ण कळेशी विळा वगैरे देऊन त्या शेंगाला श्री दत्त म्हणून शेंगाला या ठिकाणी संबोधल्या गेलं. आणि शेंग ऋषीचा श्री दत्तात्रय महाराज तिघांना दान दिलं म्हणून तो दत्तात्रय या अध्यायामध्ये झाला. आणि त्यांचं नाव तेव्हापासून श्री दत्त असं म्हटलं गेलं. असा हा दत्तात्रय प्रभू जोडला दैवगती. ज्याने जोडला तो खरोखर भाग्यवंत. तिन्ही देवाला सत्य सुकृत केलं आणि रमणी पार्वती यांना दत्त नामे साजे असो अतिगो सुंदरी म्हणून अन्न राशी भक्तीची उष्टिष्ट अनुसया ग्रही तृप्त वरिष्ठ. अनुसयेच्या घरी तृप्तायमान झाले आणि त्या तिघींचा गर्व हरण झाला. आणि त्यांनी सर्व जगात दाखवून दिलं की या जगात फक्त अनुसया पतिव्रता आहे. आम्ही तिची कधीही बराबरी करू शकणार नाही. कधीही तिचा द्वेष करण्याचा नाही. अनुसया मातृका लवलाया दत्तराया पूजिते. दत्ताचं पूजन करते. सांप्रत्य अध्यायी दंडिले त्रिदेव अशा प्रकारचे 3 देव दान दिले म्हणून दत्तात्रय. पण लोक म्हणतात दत्तात्रय प्रभू बाबाला 3 मुख होते तर 4 पाहिजे होते. कारण या तिघांचे 3 आहे, चौथा कुठे गेला. म्हणून दत्तात्रय महाराज एकच मुखाचा आहे. पण तिघांना दान दिलं. ब्रह्मा विष्णू महादेव या तिघांना प्रत्यक्ष तिघा पत्न्यांना अर्पण केलं.
दान दिलं, दत्त म्हणे देणारा, आणि त्या तिघांना दान दिलं म्हणून तो दत्तात्रय असा असलेला दत्तात्रय महाराज शेंग ऋषीचा या ठिकाणी झाला. विज्ञानाच्या माध्यमातून मातेवर येणारे संकट आमच्या दत्तात्रय महाराजांनी सहजपणे निवारण केलं, की ज्या संकटामध्ये आमच्या अनुसया मातेला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि सांप्रत्य अध्याय अशा प्रकारचा झाला. पुन्हा देवदेवीश्वरी स्वभाव, देवदेवीश्वरीला आम्ही आता जाऊ. अशा प्रकारचा जो अध्याय आहे दत्तात्रय बालक्रीडा ग्रंथ, हा मुकुंदराज भांबीरकर याचा गुरु गोविंद गुरु भांबीरकर यांच्या माध्यमातून यांच्या आशीर्वादाने पूर्ण झाला आहे. दत्तात्रय प्रभू बाबाच्या कृपेने पूर्ण झालेला अशी दत्तात्रय बालक्रीडेचा हा ग्रंथ जो आहे, जो बालक होता तो या ठिकाणी बालकत्वाचा लीळा या ठिकाणी ते संपवणार आहेत आणि शेंग ऋषीचा दत्तात्रय या ठिकाणी झालेला आहे. आपण सर्वांनी या दत्तात्रय प्रभूची आराधना करावी आणि आपल्या जीवनात येणारे संकट नक्कीच दूर करावं अशी आशा बाळगतो.